एक यज्ञ आहे धर्माचा, दुसरा यज्ञ आहे ध्यानाचा, आणि तिसरा यज्ञ आहे हवनाचा, आणि चौथा यज्ञ आहे प्रणाम, पाचवा यज्ञ आहे ज्ञानाचा, जे आपल्याला तत्वज्ञान सांगितलं जातं. स्वाध्याय करता हा ज्ञान यज्ञ आहे. तर हा परमात्मा मिळवण्यासाठी सुद्धा खूप मदतशील आहे. हा धर्म एक यज्ञ आहे धर्माचा. जसं तुम्ही इथं दान करता तर त्यामधून भंडारे होतात. इथं नेहमीच व्रत चालू असतं कबीर परमेश्वरांकडून. पुण्यात्म्यांनो, आपण जे दान करता हे गॉड गिव्हन आहे. नाहीतर जीव एक पैसा दान करू शकत नाही. हे तुमच्या न जाणो किती अडचणीचे समाधान करतं. कोणाची दारू सोडवतात. जीव विकार सोडू शकत नाही. परमात्म्याची दया होते तेव्हाच मन त्यापासून दूर होतं. आणि येणाऱ्या अडचणी, कोणता खटला असेल, किंवा एखादी चोरी होणार असेल, किंवा एखादं मूल आजारी पडणार असेल, किंवा परिवारातील एखादा सदस्य रोगी होणार असेल, त्यामध्ये 10-20 हजार खर्च होणार असतील, तर परमेश्वर त्याला 100 रुपयांच्या औषधात बरे करेल. आणि पहिल्यांदा तो तुमच्यावरची ही संकटं टाळेल आणि मग प्रेरणा करतो की आता दान करायला हवं. गुरुजी सांगतात, धर्म तो 10 का नहीं 10 के तीनों लोग और खैर आए तुम्हें खैर है कीजिए आत्मभोग. म्हणतात की धर्माचा नाश नाही होणार. तिन्ही लोकांचा एक दिवस नाश होणार, हे तर नष्ट होणारच, परंतु धर्माचा नाश नाही होणार. धर्म तो 10 का नहीं 10 के तीनों लोग और खैर आए तुम्हें खैर है. म्हणजे दान करण्यामुळेच तुम्ही वाचू शकता आणि करा आत्मभोग. तर पुण्यात्म्यांनो, पहिले आपल्याला परमेश्वर सुख देतो, किती दयाळू आहेत, आणि मग आतून प्रेरणा देतात की आता दान करू. आता बघता इथे किती पुण्य होत आहे. जर विश्वात कुठे आपल्याला 2 पैसे धर्मासाठी देण्याचं स्थान असेल तर तो हा बरवाला आश्रम आहे. नाहीतर पूर्ण विश्वामध्ये शास्त्रविधीचा त्याग करून मनमाने आचरण होत आहे. आणि अशा स्थानी दिलेलं दान हे कुपात्रांना दिलं जातं. गीतेमध्ये लिहिलं आहे, कुपात्रांना दिलेलं दान कधीच यशस्वी होत नाही. आता परमात्मा किती दयाळू आहेत. मग आतून प्रेरणा देतात की बघा, दात्याने आपला इतका बचाव केलाय, इथे असं होणार होतं पण परमेश्वराने मोठी दया केली. तर मग प्रेरणा देतात की काही दान करावं. तर म्हणतात, क्रय करावे साइया और मन में लहर उठा, दादू शरदर जीव के आ बगल हो जावे. हे किती दयाळू आहेत. आपल्या कल्याणासाठी किती दया करतात, आपल्या कल्याणावर किती लक्ष ठेवतात की कसे होणार याचे कल्याण. आणि हे स्वतः देखील म्हणतात, सोचल सीधर मैं करूं अपने जन के काज. तर पुण्यात्म्यांनो, मोक्ष प्राप्तीसाठी देखील धर्माचे हे 5ही यज्ञ गरजेचे आहेत. जसे शेतात बी लावले, सिंचन केले नाही, खते टाकली नाहीत, तर ते बी व्यर्थ जाईल. याचप्रमाणे हे सतनाम आणि सारनाम हे तर बी आहेत, आणि हे 5ही यज्ञ सिंचन आहेत. तर हे बी उगवण्यासाठी इथे सिंचन सारखे करावे लागेल. जोपर्यंत पीक येत नाही, तर जेव्हा पीक येईल तेव्हा आपण इथून निघून जाऊ, तेव्हा आपले पीक येईल. तर अंतिम श्वासापर्यंत आपण दान देखील करायचंय, सत्संग देखील ऐकायचाय. ज्ञान यज्ञ याला म्हणतात. आणि प्रणाम यज्ञ हे 5ही यज्ञ करत राहायचंय, आणि नामस्मरण देखील करत राहायचंय. तर यामुळे आपला भक्ती मोक्ष जो आहे यशस्वी होईल, आपल्याला मोक्ष मिळेल. आता असं माना की एखाद्या कारणामुळे तुमचा पाय घसरला, सतलोकात गेला नाहीत, तर इथे दुर्दशा तर होणारच आहे. 84 लाख योनीमध्ये तुम्हाला जावेच लागणार आहे. इतका आधार तुम्हाला मिळू शकेल. पुनर्जन्म झाला तर तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न राहणार नाही. एखाद्या चांगल्या धनी व्यक्तीकडे जन्म होईल, आणि मग आपल्याला मदत मिळेल.
परंतु हे तुमच्या स्वप्नात देखील येता कामा नये की भगवान पुनर्जन्म व्हावा. असं नाही म्हणण्यामुळे नाही, तुम्हाला या ज्ञानामुळे आपल्या हृदयामध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये इथला इतका द्वेष, तिरस्कार होईल. जसे एखाद्या वस्तूची ॲलर्जी होते, त्याला तोंडाच्या जवळ नेल्याने देखील उलटी होते, उबळ येते, तर अशी स्थिती तुमची होईल इथे या ज्ञानाने, या भक्तिविधीमुळे होईल. काही वेळानंतर तुम्हाला इथे कोणत्याही गोष्टीचा आनंद होणार नाही. ना कुठल्या राजकारणात, ना कुठल्या MLA, MP, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्रीच्या पदाला तुमचा आत्मा मानणार नाही जेव्हा हे ज्ञान होईल. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.